नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। या चित्रामध्ये आहेत महात्मा गांधी अर्थात बापू आणि त्यांच्या सोबत एक शेळी आहे। आता हे काय बरं नवं असं तुम्हाला वाटलं असेल तर त्याचं तुम्हाला कारण सांगतो। अलीकडेच महाराष्ट्र सरकारने देशी गायींना राजमाता घोषित केला आहे। त्यावर सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। आणि मग जर आता देशी गायींना राजमाता असा दर्जा तुम्ही घोषित करणार असाल तर बापूंकडे एक शेळी होती, त्या बापूंच्या या शेळीला राज्यताई म्हणून घोषित करावी अशी एक नव्यानं पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। त्यांचा मी आपल्याला प्रथम परिचय करून देतो। या छायाचित्रामध्ये जे व्यक्तिमत्व दिसत आहे त्यांचं नाव आहे इंजिनियर भीमप्रकाश गायकवाड। ते परभणीचे आहेत। मागील 3.5 दशकांपासून सामाजिक चळवळीत ते कार्यरत आहेत। पत्रकारितेची आवड, वृत्तपत्रांमध्ये विपुल असं त्यांनी लेखन केलेलं आहे। दैनिक लोकमत वृत्त समूहाच्या वतीने दिला जाणारा पा.वा. गाडगीळ पुरस्कार 1989 मध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे। 2010 मध्ये परभणी येथे संपन्न झालेल्या 29व्या अस्मितादर्श मेळाव्याचे ते मुख्य समन्वयक होते। आदर्श युवा पुरस्कार, समाज माध्यम मित्र, संविधान दूत आदी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी कायमस्वरूपी असलेल्या परभणी येथील नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नालंदा विपश्यना केंद्राचे ते सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत। विद्यमान खासदार डॉक्टर फैजिया खान सामान्य प्रशासनासह एकूण 8 खात्याच्या राज्यमंत्री असताना त्यांचे शासकीय स्वीय सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे। समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्याचा ध्यास घेऊन सोशल मीडियावर नियमित संविधानाचा जागर ते करीत असतात। मनुवाद्यांचे मनसुबे उधळून लावत संविधान आणि संविधानिक मूल्यांचा पुरस्कार करणारे राज्यकर्ते असले पाहिजेत ही अंतःकरणापासून इच्छा आणि त्याकरता निर्भीडपणे स्वाभिमानाने त्यांचे कार्य चालू आहे, असे हे इंजिनियर भीमप्रकाश गायकवाड परभणी यांनी सोशल मीडियावर टाकलेला एक विशेष लेख आम्ही महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या आमच्या दर्शकांसाठी या ठिकाणी देत आहोत। परवा महाराष्ट्र सरकारने देशी गायींना राज्यमाता घोषित केलं आणि त्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाल्यानंतर आदरणीय भीमप्रकाश यांनी एक जी पोस्ट लिहिलेली आहे त्या पोस्टमध्ये ते म्हणतात, महात्मा गांधी आणि निर्मलाच्या नात्याचे अनेक किस्से आजही चवीने चर्चिले जातात। निर्मला अर्थात बापूंच्या या बकरीवर बापूंचे जीवापाड प्रेम होते आणि निर्मला ही बापूंसाठी भरभरून दूध देत असे असं सांगितलं जातं की बापू जिथे जात तिथे निर्मला सोबत नेत असत। यावरून तिचे पौष्टिक दूध बापू नेहमी पीत असत आणि या निर्मलाच्या दुधामुळे बापू नंतरच्या काळामध्ये शाकाहारी झाले असंही सांगितलं जातं। आणि म्हणून अशा बापूंच्या लोकप्रिय निर्मलाचं राज्यताई म्हणून दर्जा द्यावा असं राज्य सरकारने या बापूंच्या बकरीचं राज्यताई म्हणून मान्यता देऊन तिला प्रतिष्ठा द्यावी अशा तऱ्हेची एक आगळीवेगळी पोस्ट इंजिनियर भीमप्रकाश गायकवाड यांनी केलेली आहे। ते आपल्या या पोस्टमध्ये, ते आपल्या या कवितेमध्ये काय म्हणतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच पाहू। महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं 4 शब्द। महात्मा गांधी आणि निर्मलाच्या नात्यांचे अनेक किस्से आजही चवीने चर्चिले जातात।
निर्मला अर्थात त्यांच्या बकरींवर बापूंचे जीवापाड प्रेम होते आणि निर्मलाही बापूंसाठी भरभरून दूध देत असे. असं सांगितलं जातं की बापू जिथे जात तिथे ते निर्मलाला सोबत नेत असत. तिचे पौष्टिक दूध पित असत. बापू अगोदर मांसाहारी होते असंही सांगितलं जातं, पण निर्मलाच्या आगमनानंतर त्यांनी मांसाहार सोडला. असो, परवा महाराष्ट्र सरकारने देशी गायींना राज्यमाता घोषित केलं आणि त्यावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. आज एक फोटो समोर आला आहे. गाय राज्यमाता, बैल राज्यपिता, म्हैस राज्यमावशी आणि संकरित गाय सावत्र राज्यमाता असे कॅप्शन देण्यात आले असून शेवटी इतर 2 प्राण्यांच्या फोटोपुढे दुःखद अंतःकरणाने आमचे काय अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. एखाद्या सवंग निर्णयाची समाज माध्यमात कशी टोकदार खिल्ली उडविली जाते हे निर्मलाच्या दुधाएवढेच ताजं उदाहरण म्हणावे लागेल. बाकी सारं जाऊ द्या, पण सरकार राष्ट्रपित्यांच्या निर्मलावर अन्याय करणार नाही ही अपेक्षा. सरकारनं सारी कामं बाजूला ठेवत क्षणाचाही विलंब न लावता बकरीला राज्यताई घोषित करून बापूंना सच्चे अभिवादन करायला हवं असं मनापासून वाटतं. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.